ते 1 वाटी मी हिरवे मूग घेतलेले आहेत आणि त्यामध्ये घालण्यासाठी 7 ते 8 हिरवी मिरची, आलं आणि लसूण घेतले आहे. आता हे सर्व आपण मिश्रण मिक्सरवर वाटून घेणार आहोत आणि हे मूग गावचे असल्यामुळे जरा त्यांचा डार्क कलर आहे, डार्क ग्रीन कलरचे आहेत. चला तर सगळं हे आपण मिक्सरला वाटून घेऊ. तर मग आज आपण अख्खे मूग असतात त्याचे आप्पे तयार करणार आहोत. आप्प्याची रेसिपी करणार आहोत. चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मी आलं, लसूण, हिरवी मिरची यांची पेस्ट बनवून घेणार आहे. आता इथे बघू शकता तुम्ही छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता यामध्ये मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून घेणार आहे आणि चवीपुरते यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व एकत्र करून यामध्ये थोडं पाणी घालून हे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता इथे आपली 10 मिनटं 15 मिनटं होऊन गेलेली आहेत. तर मी इथे आप्याचं भांडं गरम करायला ठेवलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि हे आपलं तयार मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता इथे आपण हे बघा मिश्रण घालून घेतलेलं आहे, सर्व रेडी केलेलं. आता यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि आता आपण इथे उघडून बघणार आहोत. 2-3 मिनटासाठी झाकण ठेवायचं असतं आणि छान असे आप्पे आपले रेडी झालेले आहेत. आता मी हे पलटून घेणार आहे. हे सर्व आपण इथे पलटून घेणार आहोत. छान असा कलर सुद्धा यांना आलेला आहे, ब्राऊन बघू शकता तुम्ही.